पत्रकार परिषद थेट प्रक्षेपण। शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांच्यापासून आणि त्यातल्या त्यात आपल्याला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रत्येक विभागाला एक 100 दिवसांचा कार्यक्रम त्या ठिकाणी दिलेला होता। म्हणजे विभागाने कार्यक्रम सादर केला आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे। या संदर्भामध्ये शिक्षण विभागाच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचा निर्णय केला गेला। जे आपल्या राज्याचे गरजा महाराष्ट्र माझा राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। हे आपलं राज्यगीत सर्व माध्यमांच्या शाळेंमध्ये राष्ट्रगीताच्या नंतर सन्मानपूर्वक गायलं गेलं पाहिजे आणि या नियमाची प्रभावी अंमलबजावणी प्रत्येक शाळेमध्ये कशी होईल त्याचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं। दुसरा विषय मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी हा विषय तर बंधनकारक आहेच, परंतु इतरही माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेंमध्ये मराठी हा विषय बंधनकारक आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे। त्या शाळेमध्ये मराठी शिकवणारे जे कोण आपले शिक्षक बंधू भगिनी असतील त्यांनी मराठी भाषेतनं ती पदविका घेतलेली असली पाहिजे, हे सुद्धा त्या ठिकाणी सूचित करण्यात आलेलं आहे। दुसरा, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्या शाळेच्या आवारामध्ये ज्या काही भौतिक सुविधा आपल्याला देणं अपेक्षित आहे, साधारणपणे शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह चांगलं असलं पाहिजे, त्या शाळेच्या खोल्या इमारती जिथे दुरुस्त करण्याची आवश्यकता असेल, कुठे नवीन बांधण्याची आवश्यकता असेल, त्याच्यासोबतच मग वाचनालय असेल, प्रयोगशाळा असेल, खेळाचं मैदान असेल, इतरही सुविधा कशा पद्धतीने आपल्याला निर्माण करून देता येतील आणि या सुविधा कोणत्या कोणत्या हेडमधून आपल्याला यासाठी निधी उपलब्ध करून ही कामं पूर्ण करता येतील याचंही नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं। आणि मला वाटतं की या संदर्भातला शासन निर्णय 16 एप्रिलला त्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेला आहे की कोणत्या हेडच्या माध्यमातून कोणती कामं आपण करू शकतो आणि या संपूर्ण भौतिक सुविधा आपण कशा पद्धतीने, मग ते आपली जिल्हा परिषदची शाळा असेल, नगर पंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, या सर्व शाळांच्यासाठी हे परिपत्रक शासन निर्णय त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे। शाळेंना भेटी देणं शालेय शिक्षण मंत्र्याच्या पासून तर आमचे केंद्र प्रमुखांच्या पर्यंत, की जेणेकरून त्या शाळेत गेल्याच्या नंतर तिथले काय अडीअडचणी आहेत,
तिथे काय कमतरता आहे त्याच्यासाठी काय सुधारणा आपल्याला करता येईल. मला वाटतं की फील्डवर गेल्याच्या नंतर आपल्याला प्रत्यक्ष अनेक बाबी कळत असतात आणि म्हणून तो एक कार्यक्रम विभागाच्या वतीने आखण्यात आलेला आहे आणि अनेक शाळेंना आमचे राज्यमंत्री महोदय असतील, आमचे सचिव महोदय असतील, आमचे आयुक्त महोदय असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, त्या ठिकाणी भेटी देऊन त्याच्यामध्ये त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्याच्यातनं मार्ग काढणं किंवा संबंधित लोकांना ते प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं जात आहे. आपण बघितलं असेल की नुकत्याच 10वी आणि 12वीच्या ज्या परीक्षा संपन्न झाल्या त्यामध्ये कॉपीमुक्त परीक्षा अभियान हे त्या ठिकाणी राबवलं गेलं. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब, माननीय मुख्य सचिव महोदया यांनी संपूर्ण सगळ्यात